नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय चर्चेत असलेला आणि लोकांना पडणारा प्रश्न समजून घेणार आहोत. पुरुषाने पत्नीला पोटगी द्यावीच लागते का? अनेक पुरुषांना वाटतं की लग्न झालं आणि नंतर वाद झाला की पुरुषाला आपोआप पोटगी द्यावी लागते. पण खरंच कायदा असं सांगतो का? तर चला आपण कायदा सोप्या भाषेत आणि सोप्या उदाहरणासह समजून घेऊया. सगळ्यात आधी हा विषय सुरू करण्याआधी पोटगी म्हणजे काय हे समजून घेऊया. पोटगी म्हणजे एक आर्थिक सहाय्य आहे. जेव्हा पती पत्नी वेगळे राहतात किंवा पत्नी स्वतःचा खर्च चालू शकत नाही तेव्हा कोर्ट पतीला काही रक्कम देण्याचा आदेश देऊ शकते. यालाच मेंटेनन्स किंवा पोटगी म्हणतात. पुरुषाने प्रत्येक वेळी पोटगी द्यावीच लागते का? तर याचं सरळ सोपं उत्तर आहे नाही. प्रत्येक केस ही वेगळी असते आणि कोर्ट परिस्थितीनुसार निर्णय घेते. आणि या केसचा निर्णय देण्यापूर्वी कोर्ट खालील गोष्टींचा विचार करते. त्यामध्ये पत्नीची आर्थिक परिस्थिती, पतीचे उत्पन्न, पत्नी नोकरी करते का, वेगळं राहण्याचं कारण काय आहे, तसेच मुलं आहेत का, दोघांचे जीवनमान काय आहे. पत्नी कमवत असेल तर पोटगी मिळते का? तर हो, काही प्रमाणामध्ये काही प्रकरणामध्ये पोटगी मिळू शकते. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल की पत्नी नोकरी करते म्हणून पोटगी नाकारली जाऊ शकते, तर असं नाही. प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं आणि कधीकधी नोकरी करणाऱ्या पत्नीला सुद्धा आपल्याला पोटगी द्यावी लागते. जर पत्नीचं उत्पन्न कमी असेल आणि पतीचं उत्पन्न खूपच जास्त असेल तर काही प्रकरणात मेंटेनन्स कोर्ट देऊ शकतं. पण पत्नी आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर कोर्ट पोटगी नाकारू शकते. पत्नी स्वतःहून घर सोडून गेली असेल तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा यामध्ये ठरतो. जर पत्नी कोणतेही योग्य कारण नसताना पतीपासून वेगळे राहत असेल तर काही परिस्थितीत कोर्ट पोटगी नाकारू शकतं. परंतु जर घरगुती हिंसा, मानसिक छळ, मारहाण, व्यसन किंवा इतर गंभीर कारणे असतील तर पत्नीला संरक्षणसुद्धा कोर्टाकडून मिळू शकते आणि त्यासोबत पोटगीसुद्धा मिळण्याचा अधिकार या पत्नीला असतो. आता कोणत्या कायद्याखाली पोटगी मागता येते? भारतामध्ये वेगवेगळ्या कायद्याखाली मेंटेनन्स पत्नीला मागता येऊ शकतो. जसे की CRPC सेक्शन 125 जो आता BNSS हा 144 झालेला आहे. तसेच हिंदू मॅरेज ॲक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. प्रत्येक कायद्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. कोर्ट किती पोटगी देते हे संपूर्णपणे कोर्टावर डिपेंड असते. त्यासाठी कोणताही फिक्स फॉर्म्युला नाही. कोर्ट पोटगी देताना खालील गोष्टी पाहते, जसे की पतीचा पगार, मालमत्ता, खर्च, पत्नीची गरज, मुलांचे शिक्षण, जीवनशैली, त्यावरून रक्कम ठरवली जाते. पुरुषही पोटगी मागू शकतात का? हो, काही परिस्थितीत हो. विशेषतः हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत जर पती आर्थिकदृष्ट्या पूर्ण अवलंबून असेल तर आणि पत्नी कमवत असेल तर पतीसुद्धा मेंटेनन्स मागू शकतो. महत्त्वाची गोष्ट, सोशल मीडियावर अनेक चुकीच्या माहिती फिरत असतात. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक केस ही वेगवेगळी असते. प्रत्येक पती पत्नीमधील भांडण परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे पत्नीला नेहमीच पोटगी मिळेल असं नाही आणि पुरुषावर नेहमीच अन्याय होतो असं नाही. कोर्ट पुरावे आणि परिस्थितीनुसार निर्णय देते. मित्रांनो, आज आपण समजून घेतलं की पुरुषाने पत्नीला पोटगी द्यावीच लागते का आणि कोर्ट कोणत्या गोष्टी पाहतं. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.